डेमॉन्स्ट्रेशन पाहतो. पहिलं क्लिअर झालंय. दुसरं सर्वात महत्वाचं, जे काही आपलं आरोग्य आहे, ज्या काही व्याधी आहे, आता त्यापेक्षा मेजर प्रॉब्लेमवर आलाय. एक स्टेप आपण आता काय झालं, हाईटवर चाललो, हाईट होत आहे. शरीराची एवढी हाईट झालेली आहे आपल्या का आपलं खानपान पूर्णपणे आपण जे चांगलं आहे ते विसरलेलो. पिझ्झा, बर्गर जे काही मार्केटमधलं असेल, जिथं मिळत असेल त्या पद्धतीने जेवणाची वेळ नाही, काय नाही, सगळं अस्ताव्यस्त प्रोग्राम झालेला आहे आपला. त्याच्यामुळं कार्यक्रम कोणाचा लागतो, आपल्या शरीराचा लागतो. मग आता जो काही कमावलेला पैसा आहे हा कुठे जातो, हॉस्पिटलमध्ये. या धर्तीवर असा आजपर्यंत आहे का कोणी का ज्याला व्याधीच नाही हो, मी एकदम परफेक्ट आहे, मी नील आहे, माझं जेवढी उंची आहे त्याला प्रमाण माझं वजन आहे, अशी किती लोक आहेत? लास्ट टाइम तुम्ही स्वतःचं हेल्थ चेकअप किंवा एखादी तपासणी रेग्युलर करताय असं कधी झालंय का? एवढं आपण सोडून दिलंय ना सगळं. अहो, जे लहानपणापासून आतापर्यंत तुमचं हृदय जन्म घेतल्या तेव्हापासून आतापर्यंत या वयापर्यंत धडधडत आहे. प्रत्येक सेकंद सुद्धा थांबलं नाही. तुम्ही झोपलात, तुम्ही आराम केलात, तुम्ही डान्स केलात, तुम्ही एन्जॉय केलात, सुख उपभोगलंय, प्रत्येक ठिकाणी फिरून आलेला आहात. पण त्याला एकदा तरी असं विचारलं का हो, काय बाबा तू एक सेकंदही थांबला नाही, माझ्या जगण्यासाठी तू प्रयत्न केला, तुला काय पाहिजे हे कधीतरी विचारलं का? किती मतलबी माणसं झाले आपण, आहे ना, म्हणावं लागेल की नाही? हे चुकीचं आहे का? थोडस कळू वाटतंय पण ते खरंय. आणि 30 शब्द टोचतात, आपण नाही विचारत. म्हणून आजपासून त्याला विचारणं चालू करायचं. त्याला जे खाद्य पाहिजे ना ते त्याला इथून मिळणार आहे. आता बरोबर आहे, पाण्यातून तर मिळणारच आहे. आता ही काय आहे, तर आतापर्यंत पाणी पाहिलं, आता ही हवा, एअर, वायू, पंचतत्वातला वायू, आणि ही गोष्ट जी ब्रिदिंग सिस्टम आहे याद्वारे सुरुवात होतं. आणि ही एवढी जबरदस्त तयारी असते की आज पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण वर्ल्डमध्ये जरी आपण बघितलं तर ही थेरपी सध्या सहजासहजी उपलब्ध नाहीये. US मध्ये आता सध्याची प्राइस $7,000 मोजावे लागतात मॅडम प्रति तासाला पेशंटला. $7,000 लक्षात घ्या. आणि ते सुद्धा VIP ट्रीटमेंटसाठी. जे देशाचे राष्ट्रपती आहेत त्यांना ही ट्रीटमेंट दिला जाते, कारण ते खर्च जगू शकतात. आज जनसामान्यांना जर तुम्ही फ्री केलेलं आहे तर खरोखर मानाचा मुजरा आपल्याला की खरोखर आपल्या सेवेत मॅडमच्या हस्ते हे सर्व नाशिककरांना मिळणार आहे. सो आपण प्रॅक्टिकल बघूया का हे कसं होतं आणि काय होतं. तर जेव्हा काही आपण शरीरामध्ये ही श्वासाद्वारे ही गोष्ट घेतो तेव्हा कसं हे वर्किंग करते हे तुम्हाला सांगतो. जस्ट ऑक्सिजन कमी पडलंय, ऐकलंय सर्वांनी? हायड्रोजन कमी पडलंय, हे कधी ऐकलं का? ऐकलंय कधी? हेच अज्ञान आतापर्यंत समोर आलेलं नाही. हायड्रोजन कमी पडण्यासाठी तो सांगू शकत नाही, कारण तो या जगात नसतो. एवढं मोठं काम हायड्रोजनचं आहे. हायड्रोजन म्हणजे काय का ऑक्सिजन बेस लेवलवरती तुम्ही सगळ्या गोष्टी घेताय, श्वासोश्वासाने घेऊ शकता, थोडंसं चाललं गार्डनमध्ये, थोडंसं डेव्हलप तुम्ही करू शकता. पण हायड्रोजन कमी पडला तर काय करू शकतो का? काही ट्रीटमेंट आहे तर तो डायरेक्ट कोसळतो, नाहीतर वरचं तिकीट आपल्याला फाडावं लागतं. याला म्हणतात हायड्रोजन कमी होणं. क्लॅरिटी आली? हायड्रोजन म्हणजे तुम्हाला पॉवर, म्हणजे जे आता रक्तवाहिनी असतील किंवा जे काही रक्तसंचार तयार होतं याला फ्लो करण्याचं काम कोण करतं? पुश करण्याचं काम कोण करतं? हायड्रोजन करतं. क्लीन करण्याचं काम कोण करतं? हायड्रोजन करतं. सो कसं करतं ही थेरपी काय असतं तर याला सिंपल आपण ऑन करूया. इथं दिसतंय, इथं हा 20 सेकंदासाठी 20 मिनिटासाठी सेट केलेला असतो. 20 ते 30 मिनिटं इथे सेट केला जातो. इथं त्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि हायड्रोजन जनरेट येतो म्हणून तुम्हाला दिसतोय समोर. या ठिकाणी सिंपल इथे लावायचं असतं. क्लिअर? आणि
आणि हे कसं लावायचं तर हे सांगतो. तुमच्यापैकी कोणाला लावायचं? जस्ट या खुर्ची घ्या. आता बघा याला कॅनोला असं म्हणतात. काय म्हणतात? कॅनोला. हा मेडिकलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. हा सिंपल का तुम्हाला लावायचा आहे. हा कसा असतो? फक्त इथं असतो. हा नाकावाटे फक्त हे करायचं असतं आपल्याला. नाकाला असतं. यस यस गुड. आणि हा इथं काय सारखा फिट करायचा असतो. सिंपल. आता बसून तुम्ही मस्त पुस्तक वाचू शकता, मूव्ही पाहू शकता, टीव्ही पाहू शकता. सिंपल थिंग. आणि ही प्रोसेस आता जशी इथं चालू आहे तशीच या ठिकाणी चालू आहे. क्लिअर लक्षात येत आहे? लाईव्ह थेरपी घेत आहेत ते लाईव्ह. आणि आता ही जी हायड्रोजन आहे हे कुठं जात आहे? हे यांच्या पेशींच्या शेवटच्या कडेला जात आहे. म्हणजे जो काही सेल असेल, ज्या काही ग्रंथी असतील, या ग्रंथीच्या शेवटच्या भागापर्यंत त्याला इनहेल करतात. आणि ही जर गोष्ट दररोज 30 मिनिटं जर आपण केली, 15 दिवस जर केलीत, तर आपल्यामधल्या पूर्ण गोष्टी डिटॉक्स होतात. म्हणजेच काय? 30 मिनिटामध्ये जेव्हा आपण 300 लिटर पाणी पिल्यानंतर जशी बॉडी काय होतं? क्लीन होतं, हायड्रेट होतं. तेवढी पॉवर फक्त 30 मिनिटामध्ये. लक्षात आलं? 6 महिने जेव्हा आपण एखादं जे काही असतात हे करतात नाही का, मेडिटेशन करतात, खूप ते श्वसनाचे बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आहेत मार्केटला नाही का, ते करतात. परंतु ही जी काही गोष्ट आहे, ज्या गोष्टीला 6 महिने लागतात, ती गोष्ट फक्त 30 मिनिटात कव्हर होते. त्याचे फायदे. क्लॅरिटी आली? आणि ही जी काही गोष्ट आहे, तुमच्यामध्ये जी हेल्थ आहे, जो कमजोरीपण आहे किंवा जे लूजनेस आहे स्किनचं, हे सगळं तुमच्या लक्षात येतं 15 दिवसात. कारण प्रत्येक गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला ती काय करतं? कव्हर करतं. लक्षात आलं? आता हा खूप मोठा हलक आहे. हा स्किनला सुद्धा माहीत पडत नाही. या वायू आता तुम्हाला माहीत पडतो का तो का तिथं जात आहे, काही येत आहे? काही माहीत नाही. फक्त लावलेले. काही कळतं का? काही जाणीव होत नाही. काहीच जाणीव होत नाही की हवा आहे का नाही आहे. कारण हलका वायू आहे तो क्लीन करतो. हवा आहे. आता बघूयात आपण का काय आहे. बघूयात आपण. येस. आता हे काय होत होतं हे मी तुम्हाला दाखवतो. हे प्रत्यक्षात दाखवतो. इथं काय होत होतं पुढे आपण बघूया. हे करताय की मी तिथं समोर दाखवतो. हे बघूयात आपण. यस. 75% पाणी आहे शरीरात. किती टक्के? 75% पाणी शरीरामध्ये. आणि प्रत्येक ऑर्गन्समध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एवढं मोठं काम ते आतमध्ये करत असेल तर मला सांगा स्वच्छता किती मोठी आहे. तुम्हाला माहीत पडत होतं का? पण हे आता तुम्हाला कसं काय माहीत पडलं? म्हणजे प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक फार महत्वाचं आहे ना. काय होतं ते क्लॅरिटी आली? समजलं सगळ्यांना? हे का बरं महत्वाचं आहे? म्हणून वयाची 40 वर्ष संपले का प्रत्येक गृहिणीने ही थेरपी घेतली पाहिजे. प्रत्येक युवकांना म्हणा किंवा प्रत्येक 40 वर्षानंतरच्या सर्वांनी ही थेरपी घेतली पाहिजे. आणि फक्त हे त्यांच्यासाठी नाही, ही प्रत्येकासाठी. कारण इट्स अ वेलनेस प्रोडक्ट. ठीक आहे? हे प्रत्येक लहान मुलांसाठी पण आहे. 6 महिन्याच्या वर किमान तो असला पाहिजे. क्लिअरिटी आली? नाही 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 कायम अशी एकदम अशी गरज नाही आहे. पण इट्स अ नॅचरल सोर्स. हा काय? नॅचरल सोर्स. यामध्ये 33% ऑक्सिजन आहे आणि 66% काय आहे? हायड्रोजन आहे. याचं मिक्सअप आहे. त्याच्यामुळे H2O म्हणजे पाणी. लहानपणापासून आपण काय पितो? पाणी. आपण काय पितो? H2O म्हणजे पाणी. मग हायड्रोजन ऑक्सिजन घेतोच आहे. मग आपण काय करतोय? ऑक्सिजन हायड्रोजन घेतोय. दुसरं काहीही येत नाहीये. घेतोय का? फक्त त्याची तर्रा बदलली. लक्षात आलं? क्लिअरिटी आली? सो ही जी पॉवर आहे ही पॉवर आपल्याला दिसली. आता सेलच्या आतमधली पॉवर बघायची आहे का काय असते? जे रोग असतील, जे आतमध्ये अशा काही गाठी असतील कॅन्सरच्या किंवा अशा काही गोष्टी, हे याच्यासोबत काय होऊ शकते, ही थेरपी काय करतो हे बघायची आहे का सगळ्यांना?
आता एवढं बघितल्यानंतरही बघायचंय. यस, बघायचं. ओके ओके ओके. सो आपल्याला पॉवर लक्षात आली. नाही नाही नाही, तुमच्यासाठीच तर दिसायला पाहिजे सगळं. बरं ठीक आहे, आपण या ठिकाणी दाखवतो. लक्षात आलं का आतापर्यंत आपण पाहिलंय का ती हिलिंग कसं करतो होतो ऑटोमॅटिकली. सो सिम्पल थिंग दिसतात, परंतु इंटरनल किती मोठ्या गोष्टी करू शकतात. आज एक्सरसाइज साठी जातोय, सकाळी उठणं होत नाही, जाऊन आपण एक राऊंड 5 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर गेलं पाहिजे. होतं का असं? दररोज 5 वाजता उठून जातोय का आपण? नाही होत ना. आपलं शरीर आपल्याला मेंटेन करायचंय, परफेक्ट करायचंय. लक्षात आलं? सो कसं होणार, काय होणार हे आपण बोलू. ठीक, मी ऑफ करतो याला. बरोबर आहे ही गोष्ट. शॅम्पू टाकला होता, शॅम्पूमुळे ते बबल तयार झाला फेस. आता हे काय, हे लायटर आहे. हे काय, हे लायटर आहे. बरोबर. आता आपण बघू शकता का ते काय आहे नेमकं, आपण बघू. हा म्हणजे आतमध्ये जर आपले आजार असतील किंवा कुठले काय जर असेल तर हे काय होऊ शकते. लक्षात आलंय? दिसते, परंतु थेंबात एवढी ताकद असू शकते. हे कधी आजपर्यंत विश्वात तुम्ही बघितलं आहे का? आता तुम्ही झोपून असतात जर त्यांनी बोलावलं नसतं. झोपून आली ना, आवाज येतोय, आवाज येतोय ना. मग ही थेरपी आपण केली पाहिजे. इंटरनल सगळे गंदगी जेवढी काही घाण आहे ते काढायची पाहिजे, करायची आहे सगळ्यांना क्लीन, सगळ्यांना ओके व्हायचं. याचे बेस्ट रिझल्ट आहेत. टोटल जेवढे सेलिब्रिटीज असतील, मोठमोठे जे असतील पर्सन, हे या थेरपीचा यूज करतात. का ज्यांना खरोखर सदृढ दिसायचंय, खूप तरुण दिसायचंय, एकदम ब्युटिशियन लेवलवरची जे स्किन असतात त्या तयार करायच्या. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामधून होतात. अँटी एजिंग प्रोसेस खूप फास्ट होते, खूप फास्ट. आणि ज्यांना ऐकायला कमी येते त्यांचं ग्रोथ चालू होतो ऐकायची. डोळे ज्यांना दिसत नसेल प्रॉपर, ज्यांना चष्मा लागलाय, त्यांच्यासाठी तर फार उपयुक्त. तुम्हाला ही फक्त थेरपी 15 दिवसात लक्षात येईल काय असतं. भूक ज्यांना लागत नसेल, प्रॉपर डायजेशन होत नसेल, डायजेशनची ज्यांचा प्रॉब्लेम असेल, ते लक्षात येऊन जाते तुम्हाला 15 दिवसात. लक्षात आलं? क्लिअर झालंय? ही थेरपी तुम्हाला कुठल्याही डॉक्टरकडे मिळणार नाही, कुठल्याही ठिकाणी मिळणार. मग तुम्ही कितीही पैसा मोजायला तयार असलात तरी नाही, कारण हे कुठेही इनोव्हेशन नाहीये. ही प्रथमता संधी नाशिक पूर्ण जिल्ह्यामधून, पूर्ण तालुक्यामधून, या पूर्ण शहरामधून फक्त आणि फक्त कोणाकडे, सोमानी मॅडमकडे. सो ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं चालू होतील. हा या आता कॉस्ट मॅडम सांगतील. अजून डिसाईड नाही आहे अशा कुठल्याही डिसाईड, कारण हे कसं आहे, हे थेरपी सेंटरसाठीच दिलेले होतं. पण जे इंडिव्हिज्युअल घेऊ शकतात त्यांना आमच्या संस्थेतर्फे काय किती काय सहयोग करता येतो सर, तो सहयोग पूर्ण मॅडम ते करतील आणि त्यांची ते प्राईस सांगतील. तर ते याच्यानंतर आपण डिसाईड करूयात आणि ते तुमच्यापर्यंत त्याची रक्कम आणि त्या सगळ्या गोष्टी. हो ना, जवळच आहे. मग
मग तर प्रश्न नाही, मग तर तुम्हाला व्हॉट्सअप येऊ शकतो लगेच. हा? हा? हा. आपण झालं की मग काय सगळं मग काय विषयच नाही. होणार. शून्यातून विश्व निर्माण करायची ही माझी संकल्पना. येस. आणि फक्त आपले विचार आणि नीती चांगली असेल तर ही गोष्ट होऊ शकते. बिलकुल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही तुमची थेरपी फ्रीमध्ये सुद्धा होऊ शकते, लक्षात घ्या. फक्त काही गोष्टी कराव्या लागतात. लोकांपर्यंत तुम्हाला कसं पोहोचायचं, लोकांना कशी माहिती द्यायची, एक या मिशनमध्ये जसं आम्ही पाण्याचं एक अवेअरनेससाठी आम्ही बाहेर आलेलो, लोकांपर्यंत माहिती पोहोचवतो. हे जे जनसामान्याचं काम आहे, एक जनसेवेचं काम आहे. हे जर तुम्ही करत आलं, तुम्ही जर आपल्याच लोकांना, आपल्याच रिलेटिव्हना, आपल्याच मित्रपरिवारापर्यंत ही गोष्ट जर पोहोचवली तर मानधन लागतं ना, लागते की नाही? मग ते जर आपल्याला जर मिळालं तर किती चांगलं होईल. हा, जर 1 तास जर द्यायला तयार झालेत मॅडम सोबत, तुम्ही किती तास, 1 तास जर आमच्या सोबत जर यायला लागलेत तर थेरपी तर ही मिळणारच, पण आपल्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये सुद्धा जराशी बरी मोठी होणार ती, बरोबर आहे. हा, त्याची सुद्धा सुविधा आम्ही केलेली आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू. आपण एवढं शांत चित्तानं ऐकलं, सगळ्या गोष्टी झाल्यात आणि वेळ दिलात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी.